ब्रेक नंतर मतसंग्राम 5 राज्यांच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या 5ही राज्यांचे निकाल आपण बघणारच आहोत, क्षणाक्षणाचे अपडेट्स येणार आहोत, पण राज्यावर देखील आपले लक्ष असणार आहे। राज्यात आपण पंढरपूरची जर परिस्थिती बघितली, पंढरपूर पोटनिवडणूक तर सध्या भाजप आघाडीवर आपल्याला तिकडे बघायला मिळते। पंढरपूरमध्ये समाधान आवताडे आघाडीवर आहेत आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अतिशय प्रतिष्ठेची खरं तर निवडणूक 2397 मतांनी आघाडीवर सध्या भाजप तिथे असल्याचं बघायला मिळते। मनुष्य निश्चितच आपण बघतो, अर्थातच राज्यात आता खरं तर लक्ष गेलेलं आहे। एक प्रकारे ही एकतर्फी निवडणूक होईल असं बोललं जात असताना ज्या पद्धतीने आवताडे काटेकी टक्कर देताना बघायला मिळत आहे, अर्थातच सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा पंढरपूरकडे वळलेलं आहे। कारण भारत भालके राष्ट्रवादीचे आमदार होते ते आणि भगीरथ भालके यांना कुठेतरी आता मतं मिळतील असं बोललं जात होतं, मात्र भाजपानेच समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे आणि आपण बघतो चित्र मात्र पालटताना बघायला मिळतं। अर्थातच शेवटचा निकाल काय हाती येईल ते लवकरच कळणार, मात्र एक मात्र निश्चित भारतीय जनता पक्ष चांगलीच काटेकी टक्कर देताना आपल्याला बघायला मिळतोय। अर्थात कार्यकारी संपादक नितीन भालेराव सुद्धा आपल्या बरोबर आहे। नितीनजी, आपण बघतोय की एक प्रकारे हे सगळं चित्र अगदी राष्ट्रीय पातळीवर जरी आपण बघितलं 5 राज्यांच्या निकालाचं आणि खास करून पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने 3 वर्ण 100चा आकडा भारतीय जनता पक्षाने गाठलेला आहे आणि दुसरीकडे पंढरपूरमध्ये तर आश्चर्यकारक कुठेतरी निकाल बघायला मिळतो की निकाल नाही लागला तरी काटेकी टक्कर मात्र भाजप देताना बघायला मिळतं। आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा सुरू झालेत, पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा सुरू झालेला आहे किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा मुद्दा सुरू झालेला आहे, काय नेमकं सांगाल? कारण चर्चा तर आता होणारच। निश्चितपणे आपण पहिल्यांदा शशिकांत शिंदेंनी जो मुद्दा मांडला होता की कोरोना काळ सगळं हे असताना मोदींनी तिकडे मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या, रॅली घेतल्या, परंतु त्यांना हे सांगायला पाहिजे की जे मोदींनी चूक तिकडे केली, मोदींनी केलं त्याचं समर्थन नाही, मोदींनी जे केलं ते चूकच होतं, याच्यामध्ये कुठलंही चर्चा असायचं कारण नाही। पण जी चूक मोदींनी केली ती चूक तुमच्या अजितदादांनी केली आणि ती मान्य करण्याचं मोठ्या मनाने तुम्ही मान्य करा। ज्या वेळेला कोरोनाचे नियम होते त्याही वेळेला हजारोंच्या गर्दीच्या सभा घेतल्या, तिथे मास्क नाही, तिथे सोशल डिस्टन्सिंग नाही, कुठल्याही पद्धतीचे नियम पाळले नाही आणि त्याचा फटका हा सामान्य पंढरपूरकरांना बसतोय। जसं हे निवडणुकीचं मतदान आटोपलं त्यानंतर तिकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झाली। जो काही आकडा वाढला तो प्रचंड मोठा आहे, त्याच्यामुळे मोदींवर टीका करताना अजितदादांची चूक झाकून ठेवायची असं करू नका। दुसरा मुद्दा जो मनीषाताईंनी मांडला की भाजप ही प्रोफेशनल कंपनी झाली आहे, तर निवडणूक जिंकणं हे कोणाचंही ध्येय असलं पाहिजे। मग त्याच्याकरता प्रोफेशनल कंपनी, ज्या प्रोफेशनल कंपनीची टीका मनीषा कायंदे करतायत त्यांच्याच पक्षाने प्रोफेशनल कंपनी असलेल्या प्रशांत किशोरांची मदत घेतली नव्हती का? मनीषाताईंनी नाही सांगावं की आम्ही प्रशांत किशोरांची मदत न घेता लढवल्या का? त्यांनी पण घेतलीच होती, जगनमोहन रेड्डींनी घेतली होती, त्याच्यानंतर नितीश कुमारांनी घेतली होती, अमरिंदर सिंग यांनी घेतली होती, राहुल गांधींनी घेतली होती, सगळ्यांनी मदत घेतली होती आणि फक्त यांनी घेतली मनीषा ते तुमच्याकडे येणारच आहेत, मात्र पंढरपूरचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत अभिराज उबाळे। मनीषा ते तुमच्याकडेच येत आहे, अभिराज उबाळे सुद्धा आपल्या बरोबर आहेत। अभिराज, आपण बघतोय की ज्या पद्धतीने हे निकाल येतात, नेमकं आपण बघतोय की समाधान आवताडे आता आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे, काय परिस्थिती आणि किती बॅलेट ओपन झाले आहेत आणि अजून किती वेळ लागणार आहे सगळा प्रत्यक्षात निकाल हाती यायला? अभिराज, फेऱ्यांमध्ये 10 फेऱ्या मतमोजणीच्या पूर्ण झाल्या असून 10व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे हे जवळपास 1800 मतांनी लीडवर आहेत। पंढरपूर ग्रामीण आणि शहराचा भाग सध्याला ह्या मतमोजणीमध्ये सुरू आहे। एकूण 38 फेऱ्या होणार आहेत। सध्या 10व्या फेरी अखेर भाजपने शहरामध्ये चांगली मुसंडी मारलेली आहे। अपेक्षित नसणारं यश भाजपला या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये मिळताना दिसतंय आणि त्यामुळे पुढचे कल काय असणार आणि समाधान आवताडे हे मूळ त्यांची कर्मभूमी मंगळवेढा आहे आणि याच्यानंतरच्या ज्या फेऱ्या सुरू होतील त्या मंगळवेढ्याच्या असणार आहेत। त्यामुळे समाधान आवताडेंना सध्याला जोरदार मुसंडी मारलेली या ठिकाणी दिसते आणि याला कारणीभूत आहे ते फक्त भाजपची प्रचार यंत्रणा जी एकदम सक्षम होती त्या प्रचार यंत्रणेने समाधान आवताडेंचा विजय सुकर होईल असंच वाटतंय।
निश्चितच आपण बघतोय की हे जे चित्र बघायला मिळतंय. धन्यवाद अभिराज. अर्थातच आपण बघतोय विचार करायला लागण्यासारखी गोष्ट आहे. अजूनही मंगळवेढ्याचे बॅलेट ओपन झालेलं नाही आणि मंगळवेढ्याचं बॅलेट ओपन न होता सुद्धा समाधान आवताडे अजून आघाडीवर आहे. त्यामुळे चित्र एक प्रकारे काटेकी टक्कर देताना बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा मनीषाताईंकडे जाते. मनीषाताई, हे सगळं पुन्हा एकदा आमचं प्रतिनिधी सुद्धा जे ग्राउंडवर आहेत ते सुद्धा तेच सांगतात की ज्या पद्धतीनं भाजपने प्रचाराची रणनीती आखली त्याचं कुठेतरी यश आता दिसतंय की निदान त्याच्यामुळे अशा प्रकारे आवताडे आघाडीवर आहेत. काय नेमका पुन्हा तोच मुद्दा आता उकरून काढला जातोय? नाही, मगाशी आपले माजी संपादक जे म्हणाले की माझा म्हणण्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या आणि मला सलग बोलू द्या, कृपया अँकरने मध्ये बोलू नये. एक असं आहे की पॉलिटिकल पार्टी, एखादा राजकीय पक्ष जो विचारधारेवर चालतो, आयडिओलॉजीवर चालतो, आयडिओलॉजी गुंडाळून ठेवायची आणि केवळ निवडणूक प्रचार यंत्रणा म्हणून त्या पक्षाने यायचं, त्याला मी म्हणते म्हणजे त्यांनी निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटेजी प्रत्येक पक्ष करत असतो आणि निवडणूक ही एक रणनीती लागतेच आणि त्याच आधारावर निवडणुका जिंकल्या जातात. शिवसेना अनेक वेळा जिंकलेली आहे, जिंकतो आहोत, सगळेच पक्ष अनेक ठिकाणी जिंकतायत. परंतु आयडिओलॉजी बाजूला ठेवून साम दाम दंड भेद हे करून, म्हणजे आता मी मगाशी तुम्हाला उदाहरण, तुम्ही मला कट केलं. आता ज्या ठिकाणी जे कोणी नेते मंडळी मृत झाले त्यांना श्रद्धांजली, त्यांच्या घरामध्ये तिकीट देण्याची भारतीय जनता पार्टीची मूळ संकल्पना परंपरा होती. माननीय मुंडे साहेबांच्या काळापासून अनेक उदाहरणं मला त्याच्या अगोदरची देता येतील. परंतु आता त्यांनी याला कुठेतरी फाटा दिला आणि भालके कुटुंबाशी त्यांनी जे असं नव्हतं करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे यांची समजा सीट येणार तर नाहीच आहे, पंढरपूरला एनसीपीचा विजय होणार आहे, यामध्ये दुमत नाही. 105 चे 106 होतील, काय होईल? हे सरकार पाडू शकणार नाही महाराष्ट्रातलं. हे जे त्यांचे मनसुबे आहेत हे कधीच पूर्ण होणार नाही, एवढंच मला या ठिकाणी निश्चित मनीषा, ते पण विचार करायला लागण्यासारखा निकाल लागतोय किंवा जे चित्र दिसतंय ते मात्र विचार करण्यासारखं, हे मात्र निश्चित आहे. शशिकांत शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा जाते. शशिकांतजी, आपण बघितलं ज्या पद्धतीने आमचे प्रतिनिधी सांगतायत की ज्या पद्धतीने ग्राउंड रियालिटी होती, भारतीय जनता पक्षाने प्रचार केला. आधी कुठेतरी वाटलं होतं एकतर्फी विजय होईल आणि सुकर असा विजय असेल भगीरथ बालकेंसाठी, तो दिसत नाही. अजूनही मंगळवेढ्याचे 10वे राऊंड आहेत, अशा 30 पेक्षा जास्ती राऊंड आहेत, अजूनही मंगळवेढ्याचे निकाल लागणं बाकी आहे. काय नेमकं वाटतं, आपली नेमक्या सगळ्या प्रतिक्रिया किंवा कशा प्रकारे विश्लेषण कराल? कारण राष्ट्रवादीला एवढे टक्कर देईल भाजप असं वाटलं होतं का? मग नाही, याच्यात 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा पंढरपूरच्या शहराचा विभाग जो आहे तो पूर्णपणाने त्या ठिकाणी भाजपच्या फलाचा पुढा आहे, यामध्ये कुठे दुमत नाही. आता मंगळवेढाचं त्यांनी सांगितलं की मंगळवेढ्याच्या संदर्भामध्ये मंगळवेढ्याला संजय मामा वगैरे या सगळ्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत, पक्षाने प्रयत्न केलेले आहेत. निकाल हा 100% भगीरथ भालकेच्या बाजून लागेल असा मला विश्वास आहे. मी 4-5 राज्याचं निवडणूक आणि पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतून एवढंच सांगेन, तुम्ही एक फक्त मार्क केलं नसेल की आपण जर बघितलं की काँग्रेस, पश्चिम बंगालचं एक उदाहरण देतो, काँग्रेस आणि लेफ्ट यांनी एकत्र आघाडी केली, परंतु बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर भाजपला पर्याय कोण हा अभ्यास जनतेने केलेला दिसतोय आणि भाजपला पर्याय कोण हा निर्णय घेऊन जनतेने त्या ठिकाणी कौल दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ असा आहे की या देशातली बरीच जनता जी आहे ती भाजपमध्ये नाराज आहे. मग ते कोणत्या पक्षाचा समर्थन करणारी, ती पारंपरिक वोट त्या पक्षाला देणारी जरी असली तरी त्यांनी हे बघितलेलं आहे की आपल्याला भाजप नको असेल तर हे मताचं विभाजन आपणच करून द्यायचं नाही, असा कौल साधारणतः दिसतो. पंढरपूरमध्ये सुद्धा काय झालं, काही ठिकाणी बंडखोरी झाली. आता या बंडखोरीचा फायदा जो आहे तो 100% काही प्रमाणात त्याचा फटका हा उमेदवाराला पडतो ना, आणि तशा पद्धतीने आमच्याकडे महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी बंडखोरी झाली, वस्तुस्थिती आहे. पण तरी सुद्धा मी त्याचं काही हे करणार नाही, परंतु साधारणतः ओव्हरऑल आपण जेव्हा ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेला लोकांना भाजपच्या असलेल्या विरोधातला जो जनधर आहे तो वाढतोय, हे सुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल. नाही तर याच्यापेक्षा रणनीती भाजपची अशी होती की सगळी मतं विभागली जातील आणि आपण बहुमतात येऊ. जसं पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये त्यांनी तशी स्ट्रॅटेजी केली की आपण आपल्याबरोबर कोण आपल्याला बरोबर घ्यायचं त्याला घ्यायचं बरोबर आणि मग निवडणूक पुढे ढकला आपण करायची आणि त्यात यश मिळवायचं. मग परत सत्तेवर आलो की जसं महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर परत त्यांनी ह्याला बाजूला काढलं आणि शिवसेनेला बाजूला कर, आपली स्वतःची ताकद अशी.
बरं, रणनीती तर आखणार अर्थातच शिवराय कुलकर्णी सुद्धा आपल्याला. शिवरायजी, तुम्ही मगाचपासून ही चर्चा ऐकतायत, खूप आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला बघायला मिळत आहे शिवरायजी, आणि खास करून भारतीय जनता पक्षाच्या प्रोफेशनलिझमवर, म्हणजे निवडणुकीची जी रणनीती आखतात त्याच्यावर सुद्धा अनेक आता चर्चा होताना सुरू झालेल्या आहेत. कारण एकीकडे पंढरपूरमध्ये सुद्धा काटेकी टक्कर देते, तर दुसरीकडे खास करून पश्चिम बंगालमध्ये 3 वरनं 100चा आकडा भाजपने पार केलेला आहे. मी तीच चर्चा ऐकतोय की मनीषाताईंकडे 2दा गेल्यात, शशिकांत शिंदेकडे 2दा गेल्यात. म्हटलं भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला बोलू देणारच की नाही. आता असं आहे की मनीषाताईंनी फार 2 मुद्दे छान मांडले. एक तर मुद्दा त्यांनी इतका चांगला मांडला की आयडियोलॉजी ही महत्वाची असते. कोणाला आयडियोलॉजी सांगून राहिल्या मनीषाताई? बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख सन्माननीय यांच्या सगळ्या क्लिप काढा, ऑडिओ व्हिडिओ सगळे कात्रणं काढा, सगळे लेख काढा, जरा वाचा, बघा, लोकांना दाखवा, आणि मग वर्षभरापासून आपण आयडियोलॉजीशी किती प्रामाणिक राहिलो आहे याचं आत्मचिंतन करा. लोकांना सांगू नका आपण वर्षभरामध्ये किती युटर्न घेतला आयडियोलॉजीवरून. आपण भगव्याचे हिरवे झालो आहोत केवळ आपल्या वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि सत्तेच्या स्वार्थासाठी. आपण किती अंधळे झालो आहोत. आपला मध्ये बोलू नका, मी तुमच्यामध्ये बोललेलो नाही. तुमच्यामध्ये नितीन भालेराव संपादक बोलले होते, मी बोललेलो नाही. त्यामुळे माझ्यामध्ये बिलकुल बोलू नका, मला पूर्ण करू द्या. त्यामुळे आयडियोलॉजीचा विषय मनीषाताईंनी बोलू नये. त्यांना त्याच्यावर बोलण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. आदरणीय शशिकांतजी शिंदे मगाशीपासून भारतीय जनता पार्टीवर खूप टीका करतायत की एक आमदार आल्यावर हे 105 लोक काय सत्ता बसवणार आहेत का? आम्ही सत्ता नाही बसवणार, पण आम्हाला लोकांना सांगावं लागणार आहे की ही जी अभद्र युती आलेली आहे याचे होम मिनिस्टर 100 कोटी रुपये मागतात. याचे होम मिनिस्टर लोकांना सांगतात की हे बारची यादी आहे, यांच्याकडून एवढे पैसे जमा करा. सचिन वाझेसारखा एक पोलीस अधिकारी अँटेलियावर जिलेटिनच्या कांड्या ठेवतो आणि मुख्यमंत्री निर्लज्जासारखं विधिमंडळामध्ये त्याला वाचवतात, जाहीरपणे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. तो ओसामा बिन लादेन आहे का म्हणून म्हणतात. त्या सचिन वाझेला वाचवण्यासाठी गृहमंत्री दात काढतात, खिदळतात. अहो, असं राज्य चालवतात? हे आयडियोलॉजीचं राज्य आहे का? मोदींच्या नावाने शिमगा करून आले मगाशीपासून. काय राज्य चालवून राहिले तुम्ही? मला सांगा ना. वर्षभरामध्ये 22 मार्च 2020 पासून महाराष्ट्र कोरोनामध्ये अव्वल आहे. आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे? महाराष्ट्रातल्या मृत्यूचं प्रमाण काय आहे? महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या नाही शिवराजी जिथे महाविकास आघाडीसाठी नाही शिवराजी, महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कोरोनाचा विचार करणं गरजेचं आहे, तितकंच भाजपला केंद्राने भाजपतही वेगळीच चर्चा ठरणार आहे. नितीन भालेराव कार्यकारी संपादक आपल्या बरोबर त्यांच्याकडे जाते. नितीनजी, अर्थातच हे मुद्दे निघणारच आता निवडणुकीमध्ये. कोरोनाचा तो विषय आहेच. नाही शिवराजी, तुम्हाला बोलायचा वेळ दिलेला आहे. जे नारायण राणे मोदींच्या तोंडावर फक्त थुंकायचे राहिले होते ते नारायण राणे आज यांचे नेते आहेत कुठे? निश्चित हे आरोप आता होणारच आहे की अभद्र युती किंवा ह्याच्यापासून महाराष्ट्राचा अर्थातच निकाल काय लागेल ते आपल्याला नितीनजी कळणारच आहे. शिवराजी, मला वाटतं नाही तुम्ही जे आरोप करायचे तुमचे आरोप झालेले आहेत, पण नितीनजी आपण ते सगळे आता आरोप प्रत्यारोप होणार आहेत. जनता सुज्ञ असते, जनतेला माहिती असते की कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं, आणि त्याचं चित्र नाही नितीनजी. शिवराजी आपण व्यक्तिगत याच्यात शिवराजी मनीषाजी आपण व्यक्तिगत याच्यात न जाता आपण आजच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल चर्चा करूया. मनीषाजी एक मिनिट. मनीषाजी खरं तर 5 नाही अर्थातच हा सगळा विषय आणि अगदी आपण वर्षभर याच्यावर चर्चा करत राहणारच आहोत. मात्र आज सगळ्यांचं लक्ष आहे म्हणजे निवडणुकाच्या निकालांकडे, आणि आश्चर्यकारक निकाल लागतात हे मात्र निश्चित, हे मात्र मान्य करावं लागणार आहे. ज्या पूर्वेला भारतीय जनता पक्षाची सत्ता नव्हती त्या पूर्वेला भारतीय जनता पक्ष मुसंडी मारताना आपल्याला निश्चितच बघायला मिळतोय. याचा फायदा 2024च्या निवडणुकीत होणार हे मात्र नक्की आहे. नितीनजी, आपण बघतोय सगळं चित्र यामध्ये खूप आरोप प्रत्यारोप तर होतातच आहे, मात्र मतदारावर सुद्धा विश्वास तेवढंच गरजेचं आहे असं नाही का वाटत? निश्चितपणे भाजपने खरोखर पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचं यश मिळवलं कौतुकास्पद आहे, हे मान्य करावंच लागेल. अवघ्या 3 आमदारांवरून 18 खासदार हे 2 वर्षामध्ये, आणि त्याच्या पुढच्या 3 वर्षामध्ये जवळपास 100+ आमदार. हे जे यश आहे, 100+ आमदार म्हणजे
कदाचित भाजपची ही निराशा असेल, भाजपला अपेक्षा ही सत्तेची असेल, परंतु हा जो ग्राफ आहे भाजपचाच असा नाही, हा काँग्रेसचा जरी असता, हा शिवसेनेचा असता किंवा कुठलाही पक्षाचा, हा निश्चितपणे त्यांनी जे 5 वर्ष अथक मेहनत केली, आरेला कारेचं प्रत्युत्तर दिलं, गुंडगिरीला योग्य उत्तर दिलं तिथल्या, कारण जी गुंडगिरी जी गुंडगिरी डाव्यांची होती, त्या डाव्यांच्या गुंडगिरी संपवण्याकरता ममता दिदींचा उदय झाला, पण ममता दिदी दुर्दैवाने त्यांचेही कार्यकर्ते त्याच मार्गावर जायला लागले, पण त्याला भाजपनी ते जे जय श्रीरामचं उत्तर दिलं, त्या जय श्रीरामच्या नाऱ्याचा हा इफेक्ट मला दिसतो. नाही, आणि त्याचबरोबर ज्या सुवेंदू सारखे जे काही मोठे नेते त्यांनी गमावले, ममता बॅनर्जींना ते तितकं असंही म्हटलं जातं की आता आपण चर्चा करत होतो की प्रशांत किशोर आल्यानंतर त्यांच्या ज्या मोठ्या नेत्यांमध्ये नाराजी झाली आणि त्याचा फायदा कुठेतरी भाजपला मिळाला. नाराजी बरोबर काय झालं, प्रशांत किशोरांची जी कार्यपद्धती आहे ती थोडीशी कुठेतरी हुकुमशाही पद्धतीची, म्हणजे मी सांगतो ते करायचं, बाकी काही करायचं नाही. आणि या मोठे नेते गमावले त्याच्यामुळे ते दिनेश त्रिवेदींसारखा मोठा गेला, सपन दासगुप्ता गेलं, शुभेंदू अधिकारी, की ज्या अधिकारी घराणं हे नंदीग्राम, सिंगूर वगैरे या संपूर्ण परिसरात ते घराणं म्हणजे सर्वस्व लोकांचं अशा पद्धतीचं आहे. अशा पद्धतीची याच्यावर जोडीला अजून एक मोठी चूक झाली, ती म्हणजे फुरफुरा शरीफ हा जो तिथला दर्गा आहे, त्या दर्गाचे मौलवी सिद्दीकी जे गेल्या 3 निवडणुकांमध्ये हे ममता दिदींबरोबर पूर्णपणे सक्रियपणे उभे होते, या वेळेला ते पहिल्या 6 टप्प्यांमध्ये काँग्रेस आणि डाव्यांबरोबर होते, परंतु ज्या वेळेला निवडणूक ही काँग्रेस आणि डावे हे निवडणुकीतून बाहेर जात आहेत आणि फक्त काँग्रेस आहे म्हणजे TMC आणि BJPमध्ये ही लढत होती असं लक्षात आलं, त्यावेळेला थोडीशी त्यांची भूमिका बदलली. परंतु या फुरफुरा शरीफच्या सिद्दीकींची जी भूमिका आहे ही सुद्धा भाजपला नाही म्हटलं तरी फायदेशीर ठरली, कारण ज्या पद्धतीने एका पण मग ह्याच्यामध्ये असे सुद्धा की ओवेसी कुठेतरी भाजपची बी टीम असल्याची सुद्धा त्यावेळी आरोप झाला, कारण ओवेसीनी सुद्धा त्या तिकडे मोठ्या प्रमाणात हे आश्चर्य आहे की जनरली ओवेसींनी पाहिला, पण बिहारमध्ये अचानक चांगली कामगिरी केली, त्यांचे 5-6 आमदार निवडून आले. बरं, बिहारचा ज्या भागात त्यांचे आमदार निवडून आले तो भाग हा पश्चिम बंगालला लगत असलेला भाग होता, त्याच्यामुळे पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये सुद्धा ओवेसींचा काही प्रमाणात का होईना पण प्रभाव राहील असं वाटतं. त्याचा पण फायदा करते भारतीय जनता पक्षाला थोडाफार निश्चित झाला असणार, परंतु ओवेसींचा तेवढा प्रभाव या निकालांवर पडताना दिसत नाही. पण तुलनेत फुरफुरा शरीफच्या मौलाना सिद्दीकींचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणात पडतोय. राजेशजींना आपण निश्चित ना, राजेशजी पारंपरिक मतं जी मुस्लिमांची आहेत ती जी आपण बघतो की फुरफुरा शरीफला कायम मिळालेली दिसतात, आणि बंडखोर मुस्लिम असतात ते कायम ओवेसींच्या मागे जाताना दिसतात, आणि ह्या सगळ्याचा कुठेतरी फटका तृणमूलला बसला आणि भारतीय जनता पक्षाला याचा फायदा झाला, मतविभाजन झालं. देखिए, इसमें मेरा मानना है कि जहाँ तक पहले बात करता हूँ मैं एक आइडियोलॉजी की, फिर मैं आता हूँ उसके वोट बैंक पे. आइडियोलॉजी को लेकर जो कहा जा रहा है कि शिवसेना ने अपनी आइडियोलॉजी छोड़कर दूसरे पक्ष में गए, मतलब आप देखेंगे कि बीजेपी जब खुद करती है तो बोलती है कि मैं तो इस काम के लिए किया, क्योंकि आइडियोलॉजी को ब्रेक करने का काम शुरुआत तो बीजेपी ने ही किया. आप बताएं कि बीजेपी की आइडियोलॉजी जम्मू कश्मीर में PDP से कहाँ मिलती है? PDP तो एकदम भारत के खिलाफ रहता है, आपने उसके साथ मिलकर सरकार बनाया और यहाँ आप शिवसेना को ब्लेम कर रहे हैं. आप बताएं कि बिहार में आपकी सरकार JDU के साथ है, बहुत मजबूत सरकार है, क्या JDU और BJP की आइडियोलॉजी मिलती है? क्या दोनों की आइडियोलॉजी नहीं मिलती है? तो आइडियोलॉजी जो है वो अब एक सीमित लेवल तक है, सीमित लेवल के बाद वहाँ आइडियोलॉजी ख़त्म हो जाती है. वहाँ बनती है कि हम राज्य में या केंद्र में सरकार कैसे बनाएं. अब उसी तरह बात आए कि अब बंगाल के बारे में, बंगाल में आप देखेंगे कि मुस्लिम मतदाता बहुत बड़ी संख्या में, कई विधानसभा ऐसे हैं जहां उनकी संख्या 40% से अधिक है. लेकिन आप ये देखेंगे कि वहाँ का जो कल्चर है पश्चिम बंगाल का, वो कॉम्युनल कल्चर नहीं था. वहाँ इस चुनाव में जाने के बाद आपने हिंदू मुस्लिम और एक कल्चर, वो पहले से उसकी बुनियाद बनाई गई NRC और CAA को लेकर, जो अब जाकर वहाँ कहा जाता है. अब वहाँ आपने उतार दिया, कई तरह के पार्टियों को भी है, जैसे आप जिक्र कर रहे थे मौलाना को लेकर, आप कह रहे थे कि आप AIMM को लेकर, तो इन सब पार्टियाँ जो है
आप इतना जान जाइए कि कुछ वोट जोड़ सकती है, कुछ वोट को तोड़ सकती है और कहीं जिता सकती है तो 1, 2, 3 विधानसभा। लेकिन आप कहेंगे कि इनका प्रभाव स्टेट लेवल पर होगा, वो संभव नहीं है। स्टेट लेवल पे होता तो आज तृणमूल कांग्रेस इतनी बड़ी संख्या में, बहुमत तो बहुत पहले क्रॉस करके 70 सीटों पर आगे नहीं होती, तो वो वोट टूटा नहीं। वहाँ की जो है, आप वहाँ का बात करते हैं जय श्री राम की, जय श्री राम तो आप हर हिंदू कहते हैं। जैसे था ना पहले, मुझे लगता है कि पहले था कि आप मुस्लिम्स को कहते थे वंदे मातरम वंदे मातरम, वो नहीं बोलते थे तो बोलते थे कि भाई क्यों नहीं बोलोगे। तो कई मुस्लिम्स कहते थे कि भाई हम बोलना चाहते हैं पर आप हम पर गन पॉइंट टांगते हो, हम डर कर क्यों बोलें। यही हाल है, जय श्री राम का नारा का एक इमेज बन गया कि वहाँ देवी माँ की छवि है, माँ दुर्गे है, माँ काली है, माँ सरस्वती है, माँ लक्ष्मी है। आप बाय फोर्स कह रहे हैं कि आप जय श्री राम बोलो। जय श्री राम कौन नहीं बोलता है, हर हिंदू जो है वो जय श्री राम बोलता है। अब उसको आप डिविजन करने की कोशिश क्यों कर रहे हो? निश्चित, या सगळ्याचा मात्र थोडाफार परिणाम झालेलाच आपल्याला बघा